तर नक्कीच आपल्या समोर आहे एक नंबरचा मानकरी आज स्वर्गीय भारत 5000 केसरी मैदानात जो एक नंबरचा मानकरी झाला असा डॉनच्या पायऱ्यामध्ये पाळलेला हाच तो आदत किंग भवानी. तर आपल्या समोर योगेश ड्रायव्हर खांडसकर. तर पाऊस काय सांगशील आज एक नंबर केला आपण या मैदानामध्ये? आज असं वाटतंय की बैलांनी असं एक नंबर करून दाखवलंय का कधी न होणार. म्हणजे दोन नंबर मध्ये खेळणारा बैल आज एक नंबरला आलेला आहे. म्हणजे आदातच आहे अजून तो, पण असं वाटतंय आजचा आनंद आहे ना, आज आम्ही कोणाला सांगू शकत एवढा आनंद झालेला आहे. 100% गुलाल, नुसता गुलालच नाही तर एक नंबरचा मानकरी. आणि त्या फायनल मध्ये बघितलं तर सर्व एक नंबरच्या गाड्या होत्या आणि त्यांना पराभूत करून कुठेतरी आपल्या बैलांनी एक नंबर केलाय. 100%. यो आनंद 100% वेगळाच असतो. काय सांगशील आपल्या नंदीमध्ये काय बघतो मग आज आतापासून जी आपल्यावर जबाबदारी आहे ती खूप मोठी आली, कारण एक नंबर मध्ये एक नंबरचा मानकरी झाला. काय सांगशील? आजचा एक नंबरचा मानकरी, आता याच्या पुढे अजून चांगलं नियोजन करणार आम्ही. त्यामध्ये पण अजून आता कुठे मैदान असतं तर आम्ही चांगलंच नियोजन करून, आता दुसरा पडला तरी आम्ही चांगलं नियोजन करून बैल चांगलंच एक नंबर मध्ये पळवणार. तर काय सांगशील आपला नंदी आदत आहे किती, म्हणजे त्याचं वय किती आहे? आता तो 15 महिन्याचा असेल. 15 महिन्याचा. 15 महिन्याचा. तर म्हणजे कधीपासून आपल्या दावणीला आहे? आता 8 महिने झाले. 8 महिने. 8 महिने. तर कुणाच्या नावाने बोलतो आपला भवानी मैदानात? जय श्री गणेश प्रसन्न भास्करबुवा चौधरी, पोखरकरवाडी. पोखरकरवाडीचा भवानी. हा. तर काय सांगशील मालकाबद्दल? काय सांगशील? मालक तर दिलदार मनाचा राजा माणूस आहे त्याचा, म्हणजे एकदम सामान्य माणूस आहे. पण त्याचा आज असं कधी नसतंय का आज माझा बैल एवढा पळालाय ना उद्या तेवढा पळेल, त्याचा असं कधी नाही. जो पळतोय त्याला पळत असतं. तर 8 महिने झाले तुमच्या दावणीला आहे तुम्ही सांगितलं. तर नक्कीच खरेदी म्हणजे कुठून गेली होती? खरेदी काय 40 गाव. 40 गावरून. कितीची जो खरेदी? किस्मत येतात त्या धावणीचा. म्हणजे किस्मत जो फायनलला होता, किस्मतची न्यायची लढत झाली. मला हा. वाटतं 2 नंबरचा मानकरी किस्मत झालाय. तर काय सांगाल तो आनंद कसा आहे, म्हणजे किस्मत एक नंबर मध्ये पाळणारा आपल्याला नक्कीच असं वाटतं का किस्मत मध्ये पाळायचे आपल्याला भविष्यात? तर आज कुठेतरी कळून आलं की आपला पण बैल वासरू काय आदात असून काहीतरी करू शकतो, एक नंबरच्या गाडीलाच असतो. त्याची खरेदी कितीची होती काय सांगाल? आता खरेदी काय सांगू शकत नाही ते. म्हणजे खरेदी कुठेतरी मी बैलांची किंमत नाही करत तर काय याच्या पुढचं नियोजन कसं असणार आहे तुमचं आता? नियोजन याच्या पुढचं चांगलंच असणार. ड्रायव्हर वगैरे कोण होता गाडीवर? आज सचिन भाऊ होता. आपल्याला गुलाल पाहिजे होता म्हणून बोललो सचिन भाऊ बोललो बस तो बस बोललो बिंदास बस. दादा बोलतो आज सचिन बस. तिन्ही फेरे पण तिन्ही फेरे त्यांनी झाकले, गट पण त्याने, सेमी पण, फायनल पण त्यानेच मारले. म्हणजे मग काय सांगा नियोजन याचं तुम्हीच करता काय? नियोजन कल्पेश दादा करतोय, यश करतोय, स्वतः मालक किशोर दादा पण करतोय. तर नक्कीच महत्वाचं असं टीम वर्क. काय सांगाल टीम कोणती आहे तुमची? टीम काय सगळीच पोरं एकत्रच असतात. तर महत्वाचं म्हणजे आपला बैल जो आहे तो आदत आहे आणि डॉन म्हणजे पूर्ण दात लावलेला आहे. तर हे पहिलं कुठेतरी होत नाही, म्हणजे असं आहे मोठ्या बैलावाले आपल्याला आदत बैलांना पहिला देत तुमचा बैल किती बोलतो काय बोलतो, पण त्यांनी कुठेतरी तुमच्या बैलावर तुमच्यावर विश्वास दाखवून तुम्हाला पहिला दिला. त्यांच्याबद्दल काय सांगाल? लक्ष्मण शेटचे मानव तेवढे आभार कमीच आहे. त्याने आपला खालच्या एक नंबर डायरेक्ट खालच्या बैलाला एक नंबरचा बैल दिला, त्यांचा आभार खूप मानतोय. कारण की त्यांनी आपला आदत कुठेतरी आज चर्चेत आणलेलं आहे. नक्कीच त्यांच्या आदत म्हणजे त्यांच्या विश्वासामुळे एक नंबर झाला हा, आणि एक नंबर त्याच्यामुळे दोन्ही नंदींचं बरोबर पल बघून एक नंबर झाला. काय सांगाल ह्यो पायरा टिकून राहील का शेवटपर्यंत? जेव्हा आदत आणि दुसरा कधी पण बैल पडेल तेव्हा टॉन आणि भवानी एक पळणार एकत्र. तर यो नंदी 3 फेऱ्यात चांगला पळतो. कुठे कुठे याचा इतिहास सांगा ना, कुठे कुठे म्हणजे पळाला आहे अजून? आता याच मैदानात मेगा फायनलला राहिलेला. मागच्या मैदानात हा, मागच्या मैदानात राजा 7 केसरीला. राजा कोण होता पहिला तेव्हा? तेव्हा आपला आदिबा होता. आरब्या होता. हा. तर नक्कीच चांगल्याच म्हणजे चांगले. तर बिनजोड पण केलं का? बिंदोडलाच खेळतोय तो. तर किती गोलाल झाले आता काय सांगा? आता याचे 60-65 गुलाल झाले असतील. तर कुठल्या खांदी बोलतो आपला वासरू? दोन्ही साईड पब्लिक. तर आता मला वाटतं पायऱ्या वगैरेचे तुम्हाला कॉल भरपूर येणार आहेत. काय सांगा कसं असणार? कॉल येतीलच. ज्याचा कॉल येईल त्याला आपण बैल देऊ. आपला पलतो म्हणून लोक मागतात. 100%. तर आपण आता थोडस ड्रायव्हरशी पण बोलू. हा. तर सचिन दादा काय सांगाल, तुम्ही गाडी हाकली कशा प्रकारे नंदी पळतात काय सांगाल? तुम्ही खूप जवळून बघणारे, मला वाटतं मालकांपेक्षा किंवा सुट्टी मेकरांपेक्षा सर्वात जवळून कोण बघत असेल नंदीला तर ते ड्रायव्हर आहेत. काय सांगाल तुमच्या माध्यमातून? काय सांगाल? कसं आहे, दोन्ही बैल चांगले पळाले म्हणूनच पहिला नंबर आलेला आहे. आणि बैल बोलला तर आदातमध्ये भवानी आज मुंबईमध्ये टॉपमध्ये. तर आज दुशाचा मैदान होता. दुशाच्या मैदानामध्ये आम्ही आदात घेऊन पळालो आणि आदातने पहिला नंबर केला, म्हणजे ही आनंदाची गोष्ट आहे. आणि बैल खूप चांगला आहे, एकदम शांत स्वभावाचा आहे. खूप त्याची रनिंग खूप चांगली आहे आणि खूप चांगला छान पळतो बैल. आणि डॉन सुद्धा खूप छान बैल आहे, चांगला पळाला, एक नंबर मधला बैल आहे. त्या बैलासोबत पळाला म्हणजे बैल खूप चांगला पळाला. तर
मला वाटतं हे तिन्ही फेरे खूप छान पळाली आणि सेमी तर याने एवढ्या अंतरात काढला का सर्व प्रेक्षकांच्या नजरा याच्याकडे लागल्या होत्या. काय सांगाल? सेमीला गाडीला खूप गॅस लागला होता. सेमीला गाडी खालूनच खूप करंट मध्ये होती. चांगली पळाली, चांगल्या चांगल्या गाड्या सेमीमध्ये पण होत्या. त्या गाड्यांचा पराभव केला आदतने. ही खूप मोठी गोष्ट आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे विश्वास. मालकांनी तुमच्यावर दाखवलेला विश्वास म्हणजे ड्रायव्हर बसवणं किंवा विश्वास. याच्या आधी कधी गाडी पळवली का तुम्ही याची? हो, याच्या आधी आता याला 3 पण मीच पळवली होती. बिंजोडला पण बऱ्याच वेळा मी पण पळवलेली गाडी आहे. योगेश पण पळवतो. पण चांगला बैल पळतो आणि खूप छान बैल आहे. तर मालकांबद्दल काय सांगाल? मालक खूप जॉली आहेत दोन्ही. त्यांचा आनंद आणि त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे. म्हणजे असे दिलदार मनाचे व्यक्तिमत्व आहेत दोन्ही पण. आज बघितलं तुम्ही 3 फेऱ्याच्या गाड्या याच्या कधी आधी हाकलल्या होत्या का? हो, म्हणजे मागच्या वर्षी जेव्हा मैदान झालं होतं घाटावर पण बऱ्याचदा जाऊन हाकललेले आहेत आणि आता पण यावेळी पण हाकलतो. तुमच्याबद्दल सांगा थोडं. किती वर्ष झाली तुम्ही ड्रायव्हरकी करता? मी 2012 पासून तसं बोललं तर गाड्या हाकलतो, पण शर्यती बंद असल्यामुळे फेरेच मारायचो. म्हणजे जास्त करून मैदान होत नव्हती. लॉकडाऊन मध्ये लपून लपून गाड्या हाकलायचो आम्ही. लपून लपून गाड्या तिकडे जाऊन बाहेर जाऊन पळवायचो. त्यानंतर आता ओपनचं जेव्हापासून मैदान चालू झालं त्यावेळी रेग्युलर ड्रायव्हिंग करायला लागलो. म्हणजे बऱ्याचदा. तर मग याच्या पुढचं नियोजन कसं असणार आहे भवानीचं? आता याच्या पुढचं नियोजन आता बघू. मैदान आणि नियोजन करते वेगळे आहेत. नियोजन करताना आता कोणाचा फोन येत आहे, वरच्या लेवलचा जर कोणाचा फोन आला तर आपण बैलाला पळवायलाच पाहिजे. मालकांना मी सांगतोय की बैल वरच्या लेवलला जो जाईल तेवढं चांगलं आहे. तर आता याच्या पुढचं 3 फेऱ्यांचं जे मैदान आहे, एकविरा केसरी असेल, इथेच थारचं मैदान सुद्धा असेल, तर त्यांचं नियोजन कसं काय? एकविरा केशरीला मैदानाला बैल जाईल शक्यतो आणि पुढचं थारच्या मैदानाला पण पळणार आहे बैल. 100% मग असं तुम्हाला गोलाला ठेवेल. आता पण खूप वेळ झाले. नक्की शुभेच्छा असेल. तुम्हाला सेलिब्रेशन करायचं असेल गावात जाऊन असंच गोलाला ठेवेल तुम्हाला. तुम्ही जिथे जाल त्या मैदानामध्ये. धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. सर्वांचे अभिनंदन. ठीक आहे, चला.